नमस्कार मित्रांनो, कल्पना करा एक छोटा जीव, अत्यंत साधा, अत्यंत निरुपद्रवी, ज्याला साक्षात आरोग्य देवता भगवान धन्वंतरींनी आपल्या हातामध्ये धारण केलंय, शंख, चक्र आणि अमृत घटासोबत. तो जीव आहे जलौका, म्हणजेच जळू. अनेक आजारांच्या उपचारात आयुर्वेदामध्ये प्राचीन काळापासून जळूचा वापर केला जातोय. ह्याच्यातून आपल्याला कोणकोणते फायदे होऊ शकतात बघूयात आजच्या व्हिडिओमध्ये. नमस्कार, मी डॉक्टर प्रसाद सनगर आणि तुम्ही बघताय श्रीकृष्ण आरोग्यवाणी. मित्रांनो, आयुर्वेदामध्ये एक सुंदर सिद्धांत सांगितलाय की जगामधली प्रत्येक गोष्ट आपण औषध म्हणून वापरू शकतो. ह्याच सिद्धांताला अनुसरून आचार्य सुश्रुतांनी सांगितलं की आपल्याला होणाऱ्या अनेक आजारांचं मूळ हे रक्तामध्ये दोष साचल्यामुळे असतं आणि जर आपल्याला रक्तामधले दोष बाहेर काढता आले, म्हणजेच रक्तमोक्षण जर आपण केलं तर आपण अनेक आजार बरे करू शकतो. आणि ह्या रक्तमोक्षणाची सर्वात चांगली पद्धत म्हणून जलौका उच्चारण, जळू लावणं ही त्यांनी सांगितली. जलौका उच्चारणाचे 15 फायदे आपण बघणार आहोतच, पण त्याच्या अगोदर तुम्हाला एक आश्चर्याची गोष्ट सांगतो. जळू बघितली की आपल्याला भीती वाटते, ती चावल्यानंतर भरपूर वेदना होतील असंही वाटतं. पण आश्चर्याची गोष्ट अशी आहे की ही उपचार पद्धती जवळपास वेदनारहित आहे. कारण ज्यावेळेला जळू चावते त्यावेळेला तिच्या लाळेमध्ये स्थानिक भूल देणारं एक एन्झाईम असतं, हायलुरोनिडायडेज नावाचं, आणि त्याच्यामुळे आपल्याला जळू चावलेलं कळतच नाही. त्यामुळं जर कधी तुम्ही जंगलात फिरायला गेला असाल किंवा धबधब्याकडे गेला असाल तर तिथं सुद्धा बऱ्याच जणांना पायाला जळू लागते, पण ती त्यांना कळत सुद्धा नाही. आणि त्यामुळेच ज्या लोकांना वेदना सहन होत नाहीत त्यांच्यामध्ये रक्तमोक्षणासाठी जलौका कर्माचा वापर करा असं आचार्य सुश्रुत म्हणतात. याचा पहिला फायदा आपल्याला दिसतो गुडघ्याच्या दुखण्यामध्ये. गुडघ्याची झीज झाली असेल तर तिथं गुडघा दुखतो, सुजतो आणि गरम सुद्धा होतो. त्यावेळेला जर आपण तिथं जळू लावली तर तिथलं रक्ताभिसरण सुधारतं, सूज उतरते आणि ठणका सुद्धा लगेच कमी येतो आणि ऑपरेशन शिवाय गुडघेदुखी आपण कमी करू शकतो. त्यानंतर दुसरा फायदा आपल्याला वात रक्त म्हणजेच गाऊटमध्ये दिसतो. गाऊटचा आजार तुम्हाला माहिती आहे की सांध्यांच्या मध्ये युरिक ॲसिड साचलं तर होतो. त्याच्यामध्ये सुद्धा बऱ्याच सांध्यांच्या मध्ये म्हणजेच पायाच्या अंगठ्यामध्ये, गुडघ्यामध्ये, हाताच्या अंगठ्यामध्ये जर युरिक ॲसिड साचलं तर तिथला सुद्धा सांधा दुखतो आणि रसरसून लाल होतो. त्यावेळेला जर आपण तिथं जळू लावली तर रक्तातले टॉक्झिन्स, युरिक ॲसिड बाहेर पडायला मदत होते आणि त्वरित वेदनाशमन म्हणून जलौका कर्माचा इथं चांगला वापर होतो. त्यानंतर याचा तिसरा फायदा आपल्याला बघायला मिळतो टेनिस एल्बोमध्ये. विशेषतः टेनिस खेळणाऱ्या लोकांच्या मध्ये कोपरावरती जास्त ताण पडल्यामुळे कोपर दुखतो. फक्त टेनिस खेळणाऱ्यांच्या लोकांच्याच नव्हे तर इतरांच्या मध्ये सुद्धा बऱ्याच वेळेला जर कोपर दुखत असेल तर तिथं ठणका असतो आणि हाताची ग्रिप सुद्धा कमी होते. ह्याच्यामध्ये जर आपण जळू लावली तर हा आजार वेदनाशामकांच्या शिवाय आपण कमी करू शकतो जलौका कर्मातून. त्यानंतर बघा चौथा फायदा. बऱ्याच वेळेला तुम्हाला सकाळी उठल्यानंतर जमिनीवरती पाय ठेवला की टाच प्रचंड दुखते, पाय ठेवूच नये असं वाटतं, तिथं जोरात ठणका असतो आणि टाच सुचते सुद्धा. ह्याला आपण प्लांटर फॅशायटिस असं म्हणतो. ह्याच्यामध्ये काही दिवस जर आपण तेलानं मसाज केला, शेक घेतला आणि जर त्याच्यानंतर आपण जळू लावली तर हा त्रास सुद्धा कमी होऊ शकतो. यानंतरचा पाचवा फायदा. आपल्याला बऱ्याच वेळेला खांदा आखडतो, दुखतो, तो एवढा आखडतो की आपण केस विंचरू शकत नाही आणि शर्ट सुद्धा घालता येत नाही. त्यावेळेला तिथले आखडलेले स्नायू व्यवस्थित करण्याकरता आणि तिथलं रक्ताभिसरण सुरळीत करण्याकरता सुद्धा जलौका कर्माचा खूप चांगला फायदा होतो. त्यानंतर सहावा फायदा आपल्याला दिसतो स्पॉन्डिलोसिसमध्ये. सर्वायकल आणि लंबर स्पॉन्डिलोसिस म्हणजेच मानेच्या आणि कमरेच्या मणक्याचं दुखणं असतं. त्यावेळेला तिथल्या नसांच्या वरती चकतीचा दाब पडत असतो, तिथल्या स्नायूंचा दाब पडत असतो, बऱ्याच वेळेला तिथं सूज सुद्धा असते. अशा वेळेला जर आपण तिथं जळू लावली तर हा दीर्घकालीन आजार आपण कमी करू शकतो. यानंतर सातवा फायदा काय आहे ते बघूया. मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की कमरेकडून पायाकडे जाणारी एक मोठी नस असते ज्याला आपण सायटिका म्हणतो. आणि जर कमरेच्या ठिकाणी ही कधी दबली गेली तर कंबर, गुडघा, मांडी, पाय अगदी घोट्यापर्यंत कळा जातात आणि यालाच आपण सायटिकाच्या वेदना असं म्हणतो. ह्याच्यामध्ये सुद्धा जिथं ही नस आखडलेली आहे तिथं जर आपण जळू लावली तर ह्या वेदना लगेच कमी होऊ शकतात. ह्यानंतरचा आठवा फायदा. आपल्याला अनेक वेळेला इजा होते, गाडीवरून जाताना छोटासा ॲक्सिडेंट होतो, मार लागतो, कधी कधी खेळताना सुद्धा आपल्याला इजा होते, म्हणजे स्पोर्ट इंजुरीज होतात. ह्याच्यामध्ये त्या ठिकाणी जिथं लागलेलं असतं तिथं रक्त साकळतं आणि सूज सुद्धा येते. ह्याच्यामध्ये जर तुम्ही जळू लावली तर हा त्रास सुद्धा तुम्ही
त्वरित कमी करू शकताय। यानंतरचा 9वा फायदा आपण करून घेऊ शकतो व्हेरिकोज व्हेनमध्ये। आपल्याला माहिती आहे की व्हेरिकोज व्हेनमध्ये रक्तवाहिन्यांच्यातून रक्त व्यवस्थित जात नसतं, ते एका ठिकाणी साचतं आणि तिथंच फुगवटा यायला लागतो। ज्यांचं काम बराच वेळ उभा राहूनचं असतं त्यांना तर हा त्रास जास्त दिसतो। यांच्यामध्ये जिथं रक्तवाहिनी फुगलेली असते तिथं जर त्याच्या जवळ तुम्ही जलोका कर्म केलं तर तिथला ताण कमी होतो आणि पुन्हा रक्तपुरवठा सुरळीत व्हायला मदत होते। ह्याच्यातून व्हेरिकोज व्हेनची तक्रार सुद्धा कमी करता येते। यानंतरचा एक फायदा जो मी सांगतोय तो खूप महत्त्वाचा आहे। आपल्याला माहिती आहे की इंद्रलुप्त ॲलोपेशिया म्हणजेच डोक्यात चाई पडण्याची तक्रार असते। आपण जर केसामध्ये अशी चाई पडली तर घाबरतो, ही किती पसरत जाईल ह्याचा सुद्धा अंदाज नसतो। अशा ॲलोपेशियामध्ये त्या ठिकाणचं मायक्रो सर्क्युलेशन जे असतं ते थांबलेलं असतं आणि त्यामुळे तिथले केस हे पूर्ण गळून जातात आणि नंतर केसांची वाढ थांबते। अशा वेळेला जर आपण तिथं जलोका कर्म केलं तर पुन्हा तिथल्या ब्लड कॅपिलरीजमधलं सर्क्युलेशन चांगलं होतं आणि पुन्हा तिथं व्यवस्थित केस यायला नक्की सुरुवात होते। जलोका कर्माचा त्वचा विकारांच्या मध्ये सुद्धा खूप चांगला फायदा होतो। नागिनमध्ये तर जलोका कर्म केल्यानंतर तुम्हाला इन्स्टंट रिझल्ट दिसू शकतात। आपल्याला माहिती आहे की नागिनमध्ये त्वचा लाल होते, सूज येते आणि तिथं प्रचंड आग होत असते। अशा वेळेला तिथं रक्तामध्ये साचलेली उष्णता बाहेर काढून टाकण्यासाठी जलोका कर्माचा खूप फायदा होतो आणि तिथली आग, धगधग लगेच कमी सुद्धा येऊ शकते। त्यानंतर सोरायसिसमध्ये सुद्धा याचा फायदा होतो। सोरायसिसमध्ये जाड खवले तयार होतात, कधी कधी त्वचा लाल होते, तिथं सर्क्युलेशन कमी झाल्यामुळे वरची त्वचा निर्जीव होते। अशा वेळेला सुद्धा जर तिथं तुम्ही जलोका कर्म केलं तर सोरायसिसची तक्रार सुद्धा कमी येते। त्यानंतर बघूयात शेवटचे आणि अत्यंत महत्त्वाचे 2 फायदे। त्यापैकी पहिल्या फायद्याला कॉस्मेटिक इम्पॉर्टन्स आहे। आपल्या चेहऱ्यावरती पिंपल्स येतात, त्याच्यामध्ये पू होतो, काळे किंवा लाल डाग सुद्धा पडतात आणि जर हे वारंवार होत असेल, उपचारांनी सुद्धा कमी येत नसेल तर तुम्ही जलोका कर्म केलं तर ह्याच्यातून ते पिंपल्स किंवा ते वारंवार निर्माण होण्याची तक्रार सुद्धा कमी येते। फक्त ह्याच्यासोबत काही औषधं आणि आहारावरती नियंत्रण ठेवणं मात्र तितकंच गरजेचं आहे। आणि याच्यानंतरचा शेवटचा फायदा ज्याला सर्जिकल इम्पॉर्टन्स आहे। बऱ्याच वेळेला अनेक जखमा अशा असतात की ज्या लवकर भरत नाहीत, त्यालाच आपण चिवट जखमा, नॉन हिलिंग वुंड्स असं म्हणतो। ह्याच्यामध्ये तिथल्या कॅपिलरीज बंद पडलेल्या असतात आणि मग फ्रेश ब्लड एंटर होत नाही आणि म्हणून तिथल्या जखमा भरायला वेळ घेतात किंवा त्या भरतच नाहीत। अशा वेळेला जर आपण तिथं जलोका कर्म केलं तर पुन्हा जखमा भरायला सुरुवात होते, कारण फ्रेश ब्लड तिथं एंटर व्हायला लागतं आणि म्हणूनच जगभरामध्ये अनेक ठिकाणी जलोका कर्माचा वापर ह्या कारणासाठी केला जातो। मित्रांनो, जलोका उपचाराचे एवढे सगळे फायदे आपण बघितलेत आणि म्हणूनच जगभर ही उपचार पद्धती लीच थेरपी म्हणून प्रसिद्ध आहे। पण जाता जाता तुम्हाला 5 महत्त्वाच्या गोष्टी सांगतो। एक तर हे जलोका उपचार तुम्ही घरच्या घरी स्वतःहून कधीच करू नका। जर तुम्हाला रक्त गोठण्यासंबंधित काही तक्रार असेल तरी सुद्धा जलोका कर्म टाळा। जर रक्त पातळ होण्याच्या गोळ्या एखादी व्यक्ती घेत असेल तर त्याच्यामध्ये सुद्धा जलोका कर्म करता येत नाही। जर एखादा ॲक्टिव्ह इन्फेक्शन असेल म्हणजे चालू जंतू संसर्ग असेल तर तेव्हा सुद्धा त्या ठिकाणी आपण जलोका कर्म करणं टाळायला पाहिजे। आणि महत्त्वाचं म्हणजे सगळ्याच जळू बिनविषारी नसतात, काही जळूच्या जाती ह्या विषारी सुद्धा असतात। त्या माहिती नसणारे जळू अजिबात लावू नका। तो ह्याच्यापेक्षा तुम्ही तुमच्या जवळच्या आयुर्वेदिक डॉक्टरांच्याकडे जा, योग्य निदान करून घ्या आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली जर तुम्ही जळू लावून घेतली तर ज्या आजारासोबत तुम्ही अनेक दिवसांच्यापासून लढता ते आजार तुम्ही लगेच बरे करू शकता। आजचा व्हिडिओ लीच थेरपी जलोका उपचाराचा आपल्याला कसा वाटला आमच्याबरोबर नक्की शेअर करा। अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच करून घ्या। धन्यवाद।